प्रायोगिक रंगभूमीवरून तुम्ही व्यावसायिक रंगभूमीत उतरलात. मी 2018ला मी जॉब सोडला. म्हणजे साधारणपणे जॉब सोडला तेव्हा मला जॉबला ज्या कंपनीत मी जॉब करतो तिकडे 7.5-8 वर्ष मला झालेली होती जॉब करताना. आणि माझ्या लग्नाला 7 वर्ष झालेली होती त्या मोमेंटला. आणि रोज म्हणजे ठरलं होतं की दर महिन्याच्या 1 तारखेला अकाउंटला सॅलरी येणार आणि 9:30 ते 6 ऑफिस, असं सगळं सेट लाईफ होतं ते. पण ते तुम्हाला स्वस्त बसू देत नाही पॅशन तुमचं. त्यामुळे असं होतं की चला यार जाऊ पूर्णपणे तिकडे जायचं. हां. आणि ती सगळी घालमेल व्हायची माझी अशी. म्हणजे मी घरी बऱ्याचदा असं बायकोशी बोलायचो, नाही गं पूर्णपणे जायचं आहे तिकडे, करायचं आहे. पण तुमच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी पण असतात ना सगळ्या गोष्टी. आणि हे क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही. म्हणजे आज काम आहे तर उद्या आहे की नाही माहीत नाही. आणि ज्या मोमेंटला मी हा निर्णय घेतला की आता जॉब सोडायचा आणि पूर्णपणे इकडे जायचं, त्या मोमेंटला हातात कामच नव्हतं माझ्या या क्षेत्रामध्ये इकडचं काहीच नव्हतं काम. धाडसी पावले म्हणजे ते. हे माझ्यापेक्षा धाडसी खरं तर घरच्यांचं आहे की त्यांनी मला सपोर्ट केला आणि ठीक आहे तू जा म्हणून, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून. मग त्या मोमेंटला मी जॉब सोडला आणि मग मुंबईत आलो. आणि मुंबईत आल्यावर सुरुवातीला 6-7 महिने तर ॲब्सोल्युटली काहीच काम नव्हतं. म्हणजे काहीच काम नव्हतं. कारण शोधाशोध सुरू होती. कारण मुळात इथे आल्यावर करायचं काय हेही मला माहीत नव्हतं. कुणाला भेटायचं, ऑडिशन्स कुठे होतात, कुठून आपण या क्षेत्रामध्ये काय लोकांना कोणाला भेटू शकतो. कारण माझं सुरुवातीपासून माझं हे क्लिअर होतं की मला मराठीत काम करायचं आहे. हे माझं क्लिअर होतं. बॉलिवूडमध्ये वगैरे जायचं काही असं नव्हतं. तेव्हाच काहीच नव्हतं माझं असं. माझं हे क्लिअर होतं की मला मराठीमध्ये काम करायचं आहे. नाटकात. नाटक, मालिका, सिनेमा, पण मराठी. लँग्वेज फिक्स होती माझी की मराठीत काम करायचं आहे. म्हणजे मला ह्या ऑडियन्सकरता काम करायचं हे माझं फिक्स होतं. पण ते कसं करायचं मला कळेच ना, कुणाला भेटायचं. मग ते स्टेप बाय स्टेप इथे आल्यावरती मग 1 भेटला, 2 दुसरा भेटला, मग त्या चेनमधून एक ओळख वाढत गेली. आणि मग थोडं 1 दिवस काम, मग 2 दिवसांचा एखादा रोल कुठे केला, असं करत मग सगळ्यात मोठं एक काम जे मिळालं ते होतं स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका, जी सोनी मराठीवर लागायची. म्हणजे पहिला ब्रेक साधारण 8 महिन्यांनी. हां, 6-8 महिन्यानंतर माझं पहिलं काम, मला मोठं काम मिळालं मला. आणि मग ती मालिका मिळाली आणि तो ट्रॅक होता माझा साधारणपणे 4 ते 5 महिन्यांचा ट्रॅक होता तो. ते मोठं काम. कारण ह्याआधी मी 1 दिवस 2 दिवस कामं केली आणि अचानक 4-5 महिन्यांचं काम मिळालं म्हणजे खुश. कुठला रोल होता? तो होता विठोजी राजे भोसले, शहाजी महाराजांचे काका, त्यांचा तो रोल होता. सो ते खूप छान वाटलं मला. आणि पहिल्यांदा मी एवढं फुल लेंथमध्ये काम केलं, एवढं शूट केलं. मग तिथून अजून ओळखी वाढल्या. पण परत नशीब असं की आज माझा ट्रॅक संपला मालिकेतला आणि इमिजिएटली नेक्स्ट डे माझ्या नाटकाची तालीम सुरू झाली, व्यावसायिक नाटक. म्हणजे जे नाटक आम्ही प्रायोगिकला करायचो, गांधी हत्या आणि मी, ते आमचे प्रयत्न सुरू होते की ते व्यावसायिकला आणायचं आणि ते आलं. सो आज मालिकेतला प्रवास संपला आणि उद्या नाटकातला प्रवास सुरू झाला. वा. सो गॅप नव्हती लकीली कुठे. कारण ॲक्टरच्या लाईफमध्ये सगळ्यात डिफिकल्ट पिरियड असतो तर 2 कामांच्या मधली गॅप. काम नाही. हां, ते फार अवघड पिरियड असतो तो. मग खरं तर तुम्ही तिकडे स्टेबल राहायला शिकलात मेंटली तर मग तुम्ही सस्टेन करू शकाल. पण तिकडे जर तुम्ही हल्लात तर मग जरा गणितं बिघडू शकतात. पण सुदैवाने तेव्हा ती गॅप आलीच नाही. आणि एक काम संपलं आणि इमिजिएटली दुसरं काम सुरू झालं. मग ते झालं. त्या नाटकात साधारणपणे एक 25-30 प्रयोग झाले. उत्तम नाटक परत. कारण मी तेच कॅरेक्टर प्ले करायचो, नारायण आपटेंचा. आणि ते व्यावसायिक लेवलला अजून जास्त अप्रिशिएट झालं लोकांना. कारण आधी पॉलिशिंग झालं होतं. त्यामुळे आणि बऱ्याचदा लोक म्हणजे मला अशा प्रतिक्रिया यायच्या ना तेव्हा, अरे तुम्ही असं वाटतच नाही म्हणे ॲक्टिंग करताय, असं सहज बोलताय असं वाटतंय म्हणे ते. आणि बाहेर मागे जेव्हा प्रेक्षक भेटायला यायचं ना, ते कॅरेक्टरच्या नावानेच हाक मारायचे. म्हणजे एखाद्या कलाकाराला काय हवं असतं की त्या कॅरेक्टरच्या नावाने तुमची ओळख येणं, तर तुम्ही प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचलात ना. तर बॅकस्टेजला येऊन बऱ्याचदा लोक नाना म्हणून हाक मारायचे, कारण नारायण आपटेंना नाना म्हणायचे. सो नाना म्हणून मला बऱ्याचदा हाक मारायचे आणि खूप लोक येऊन भेटायचे. बरं तेव्हा तर माझी ओळख पण नव्हती काही. म्हणजे त्याच्या आधी जरी मी मालिका केली असेल पण माझी अशी फेस व्हॅल्यू म्हणा की असं ओळख नव्हती अशी लोकांमध्ये की हा एक ॲक्टर आहे. किंवा तो लुक पण माझा असा होता त्या मालिकेमधला की मला फेटा होता, मला मिशा होत्या, साईड प्रोफाईल्स होते आणि तो एक वेगळा पेहरा होता सगळा. सो त्या सगळ्यामध्ये माझा चेहरा असं पटकन ओळखणं असं शक्य नव्हतं तेव्हा.
पण तरीसुद्धाही लोकं येऊन जेव्हा कामाचं कौतुक करायचे ना, सो ते खूप मस्त वाटायचं की अरे यार वा काहीतरी आपण करतोय म्हणजे बरं काम की लोकांना एवढं आवडतं आहे. पण मग खूप छान सगळं चालू असताना अचानक लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमध्ये मीच काय सगळं जगच थांबलं होतं. मग त्यात कोणीच काही करू शकत मग नाटक थांबलं. नाही. सगळंच थांबलं. नाटकमध्ये कामच थांबलं. मग वर्षभर काहीच काम नाही. बापरे, केवढी मोठी परीक्षा. काहीच काम नाही वर्षभर. म्हणजे ॲब्सोल्युटली काही काम नाही. कारण शक्यच नव्हतं. म्हणजे जरी एका सर्टन पॉईंटनंतर गोष्टी सुरू झाल्या होत्या, पण तेव्हा शूटिंग आणि या गोष्टी पण कुठे बाय बबलमध्ये सुरू असेल किंवा सेटवर मग कुणाला अलाऊ करत नव्हते यायला तेव्हा. मग तुमचे ऑडिशन असतील तुम्ही मेल करा की व्हॉट्सअप करा. आणि मेलवर मला खूप प्रश्न पडायचा की अरे आपण मेल केला आहे, पण आता माझ्यासारख्या 100 लोकांनी मेल केला असेल. मग माझी ऑडिशनच कसं काय बघतील ते? तर वर्षभर काहीच नव्हतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.